इंडिया वायरल न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर रंगरेज। सरकार द्वारा प्रस्तावित वक्फ बोर्ड संशोधन विधेयक का देश भर के मुस्लिम समुदाय में कड़ा विरोध चल रहा है। इसी के तहत मंगलवार 18 मार्च को मुस्लिम समाज के विभिन्न संगठनों के माध्यम से जलगांव जिला अधिकारी आयुष प्रसाद को एक ज्ञापन दिया गया। ज्ञापन में मांग की गई कि सरकार द्वारा प्रस्तावित वक्फ बोर्ड संशोधन विधेयक को निरस्त किया जाने की मांग की गई। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज। हमारे चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब जरूर करें। वक्फ अमेंडमेंट बिल ये एक इंतहाई गैर दस्तूरी कानून है और हुकूमत इस कानून को जो मुसलमानों के लिए इंतहाई नुकसानदेह है, हमारी तमाम जो वक्फ की अमलाक है, मसाजिद है, मदारिस है, खानकाह हैं, उनके लिए एक लटकती हुई तलवार है और हम सब उसके ताल्लुक से बहुत ही फिक्रमंद है। लेकिन हुकूमत इस कानून को इसमें 40 अमेंडमेंट पास करने के लिए बसीद है। ये जो कानून जब पार्लियामेंट में पेश किया गया, दोनों हाउसेस में रिजेक्ट हुआ और जेपीसी में दिया गया। जेपीसी ने इस पर जो कार्रवाई की और उसके बाद उसने जो रिपोर्ट पेश की, उसमें तमाम जो लोग थे जो अपोजिशन में थे और जिन्होंने उसके खिलाफ राय दी, उनको सबको कलम अंदाज करके, उनको नज़रअंदाज करके उसने हुकूमत की मंशा के मुताबिक जो है रिपोर्ट पेश की, जो इंतहाई तशवीशनाक है और हुकूमत के जो इरादे हैं उसके ताल्लुक से, हुकूमत के जो नापाक इरादे हैं उनके ताल्लुक से जो है बहुत ही साफ एक ऐलान है कि ये हुकूमत इस सिलसिले में क्या चाहती है और उसकी जो भी नुमाइंदे इस अमल में शामिल हैं वो किस तरह जो है बेईमानी पर अड़े हुए हैं। तो अल्हम्दुलिल्लाह पूरे मुल्क के उलमाए किराम और तमाम फिक्रमंद अहबाब इस बिल को रिजेक्ट करने के लिए जंतर मंतर पर जमा हुए हैं। आज हम भी यहाँ पर उनकी हम आहंगी के लिए यहाँ आए हैं कि हमारे अकाबरीन ने जो राय पेश की, जो हुकूमत के सामने जो मुतालबात पेश किए, हम उसमें शरीक हैं। काय विषय होता? आज तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आला होता, काय निवेदन दिलं आपण? मी रागीब अहमद, जमियतुल उलमा सहसचिव, जमियतुल उलमा हिंद। वक्फ सुधारणा कायदा 2025 जे केंद्र सरकार आणू इच्छित आहे, हे त्यांनी मागच्या वर्षी लोकसभेत आणला होता आणि त्याला जेव्हा त्यांना लोकसभेमध्ये कमी जागा असल्याचं लक्षात आलं तेव्हा ते जॉईंट पार्लमेंटरी कमिटीला पाठवलं, जेपीसीला, आणि त्याच्यामध्ये सर्व पक्षाचे सदस्य असतात। त्याच्यामध्ये विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सुचवलेल्या सुधारणांना विरोध केला आणि काही वेळेस त्या सदस्यांना बाहेर काढलं आणि त्यांनी दिलेल्या सूचनांना बाजूला करून परत तो अहवाल त्यांनी लोकसभेला दिलेला आहे आणि लोकसभेमध्ये तो कायदा आणण्यात येतोय। वक्फची जमीन जी आहे ती मुस्लिम समाजाने मुस्लिम समाजाच्या विकासासाठी दिलेली जमीन आहे। त्याचा उपयोग हा मुस्लिम समाजाच्या कल्याणासाठी आहे। त्याच्या शासनाचा किंवा इतर संस्थेचा कुठलाही संबंध नसताना त्याच्यावरती अयोग्य पद्धतीने प्रशासक बसवणे आणि त्या वक्फ कायद्याच्या जमिनींना चॅलेंज करण्याचा अधिकार देण्यासंबंधित सुधारणा ते करू इच्छित आहेत आणि हे संपूर्णतः संविधानाच्या विरोधात आहेत। प्रत्येक समाजाला आणि धर्माला स्वतःच्या दिलेल्या संपत्तींचे संरक्षण करण्याचा अधिकार त्या धर्माच्या धर्मगुरूंना किंवा त्या समाजातल्या लोकांना असतो। त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून त्या जमिनी बळकवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून होत आहे। आज अब्दुल करीम सालार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये सगळे समाज, जाती आणि सगळ्याच पार्टीचे, जमियतुल उलमा, जमात इस्लामी, जमियतुल उलमा हिंद, समाजवादी पार्टी, एमआयएम, सगळ्याच पार्टीच्या सदस्यांनी इथं सोबत येऊन या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलेलं आहे। या मार्फत आम्ही राष्ट्रपतींना मागणी केलेली आहे की आमचा या शासनावर भरोसा नाही, राष्ट्रपतींनी स्वतःची सद्विवेक बुद्धी वापरून या बिलाला त्यांनी विरोध करावा। करीम भाई, काय सांगाल? तुम्ही आज हे शिष्टमंडळ घेऊन इथे आला होता, तुम्ही निवेदन दिलं होतं। आज आम्ही जळगावच्या आमच्या विविध धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय या संस्थाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक, विविध पक्षाचे पदाधिकारी आणि समाज कार्यकर्त्यांसोबत आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबद्वारे आमच्या माननीय नामदार राष्ट्रपती यांना एक निवेदन आम्ही सादर केला आहे की लोकसभेमध्ये हा जो अमेंडमेंट बिल आलेला आहे हा अतिशय अँटी कॉन्स्टिट्यूशनल आहे, ओपनली कॉन्स्टिट्यूशनल आहे। शासन कोणाची ऐकत नाही, ऐकणार नाही, म्हणून एक जन आंदोलन भारतामध्ये सुरू झालेलं आहे। जंतर मंतरवर प्रत्येक समाजाचे प्रतिनिधीने
हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, आमचे बुद्धिस्ट असो, आमचे दलित बंधू असो, मराठा असो, या सर्वांनी मिळून याला विरोध केलेला आहे. ज्या पद्धतीने तुम्ही हा धोका देण्याचं काम करते सरकार, केंद्र सरकारची द्वेषबुद्धी आणि याच्यात त्यांचा एक छुपा अजेंडा आहे की जे मुस्लिम समाजाच्या वक्फ ॲक्ट त्याला कसं कमजोर करायचं. बोलायचं असं की आम्ही याला मजबूत करतोय, इफेक्टिव्ह करतोय, इम्प्लिमेंटेशन करणार आहे. अहो काय इम्प्लिमेंट करणार आहे? तुम्ही ज्या सीओला अधिकार आहे ट्रिब्युनलला ते काढून तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना देताय. त्या सीओला ते मुस्लिम होणे आवश्यक आहे. आता पूर्ण राज्यामध्ये एकही जिल्हाधिकारी आमच्या जळगाव किंवा कोणत्याही जिल्ह्यामध्ये नाही. आमच्या सीओ कोण राहणार आहे? आणि त्याचे पॉवर तुम्ही काढून घेताय. जो जिल्हाधिकारी असतो तो राज्य शासनाचा एम्प्लॉई असतो आणि वक्फ बोर्डचा सीओ हा एक इंडिपेंडंट बोर्डाचा अंडर काम करतो. तुम्ही म्हणताय की आम्ही याला मजबूत करतोय. अहो ज्यांनी करप्शन केला त्यांना नॉन वेलेबल ऑफेन्सची त्याच्यात प्रोव्हिजन आहे ऑलरेडी. तुम्ही त्याला वेलेबल करून टाकला म्हणजे आणखीन लुटा. आमच्या प्रॉपर्टी जे लोक लुटणारे आहे, जो चोर आहे, त्यानंतर तुम्ही आमची इन्कम होती 7%, तुम्ही 5% केली. त्यानं तुम्ही कमी करताय. तुम्ही आणखीन असं सांगताय की ही जे प्रॉपर्टी आहे भारतामध्ये 3ऱ्या नंबरची प्रॉपर्टी नाही. हो अरे भारतामध्ये आमच्या जे तिरुपती बालाजी मंदिर किंवा आमचे हिंदू बांधवांचे जे संस्थान आहे 3-4 स्टेटची जे प्रॉपर्टी आहे त्याच्यासमोर ही प्रॉपर्टी काहीच नाही आहे भारताची जर सोडा. त्यानंतर त्यांनी सांगितलं की याच्यात 2 ट्रस्टी असतील ते वक्फ बोर्डमध्ये, ते नॉन मुस्लिम असतील. आम्हाला हिंदू मुस्लिम करायचं नाही आहे किंवा आम्ही ते मानत नाही, परंतु ज्या धर्माच्या ट्रस्ट आहे त्याच धर्माच्या लोकांना इतर ट्रस्टामध्ये, इतर बोर्डामध्ये तुम्ही घेतलेलं आहे. शीख बांधवांच्या मंडळमध्ये कोणी नॉन शीख नाही, जैन बांधवांच्या मंडळमध्ये कोणी नॉन जैन नाही, आमचे हिंदू बांधवांचे मंदिरमध्ये जे काही प्रतिष्ठान आहे तिथे कोणी नॉन हिंदू नाही, इव्हन जैन नाही, शीख नाही. मग मुसलमानांच्या ट्रस्टमध्ये ज्याला इस्लामचं नॉलेज नाही असे 2 हिंदू बांधवांना तुम्ही घेताय. तुम्ही 4 घ्या, परंतु त्यांना ज्ञान आहे का हे तो विचार करा. तर एका प्रकारे शासनाचा छुपा अजेंडा आहे. या वक्फ बोर्डला आणखीन कमी कुवत करायचा, याला आणखीन लोकांना लुटण्याची मुभा द्यायची आणि सरकार जे ते वाटेल आपली मर्जीतले फैसले करतील. म्हणून आम्ही याला तीव्र विरोध करतोय. आमचे जे काही केंद्र शासनामध्ये किंवा दिल्लीमध्ये, राज्यामध्ये जे आमची नेतृत्व करतात त्यांनी जे पायंडा उचललेला आहे त्याला सपोर्ट म्हणून